दुसरं काय सांगू मी. बरं, म्हणजे आजही मुंबईमधल्या अनेक वस्त्या ज्या आहेत त्या बेसिक सुविधांपासून हां, वंचित असं तुम्ही येस, म्हणताय. येस. आणि गेली 25 वर्ष यांच्याकडे मुंबई महानगरपालिका आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अनेक गोष्टी परिवर्तन केलेलं आहे मुंबईचं, आणि मुंबईतला मराठी माणूस जर आता वाचवायचा असेल तर पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे मराठी म्हणजे माणसासाठी. आता काय मराठी माणसाला मारायचंच आहे की काय? 25 वर्ष तुम्ही मराठी माणसाला हद्दपारी दिली. हं? तो बदलापूरला गेला, वेगवेगळ्या मुंबईच्या बाहेर गेला वेगवेगळ्या ठिकाणी. आणि आता जे काय राहिलेत मराठी माणसं, त्यांना तुम्ही आता नेमकं काय करायचं ठरवलं आहे? अच्छा, मराठी माणूस काय मागतो हे तरी एकदा विचारा. मी परवा BDT चाळीत गेलो होतो, वरळीच्या जिजामाता नगर वगैरे, शिवडीनं काय मागतायत लोक? बिचारे घर मागतायत. आज जे सगळे जे काय सेटलमेंट आहेत ना, सेटलमेंट म्हणजे ज्याला आपण एग्रीमेंट विथ बिल्डर बरोबर. आणि झोपडपट्ट्यांमध्ये SRA मध्ये वगैरे जे काय राहतात, ते काय मागतात एकदा जरा जरा ठाकरेंना जाऊन विचारायला सांगा. नुसतं शाखेत जाऊन होत नसतं. शाखाही तुमचीच आहे, तुमचेच 4 तुमचे लोक तुम्हालाच येऊन भेटणार आहेत. सामान्य लोकांना का नाही भेटत तुम्ही? सामान्य लोक तुम्हाला येऊन कधी भेटणार आहेत? शाखेमध्ये तुमचीच लोक भेटणार आहेत तुम्हाला. हे सामान्य माणसाला भेटू शकत नाही. ह्यांना असं वाटतं आम्हाला कसे डायरेक्ट, मग शाखा प्रमुख काय करतो, विभाग प्रमुख काय करतो, ही सगळी जबाबदारी त्यांच्यावर टाकणार. आणि हे सगळे विभाग प्रमुख आणि यांचे सगळे खालचे शाखा प्रमुख सगळे खाऊ पिऊ, ते सामान्य जनतेला वरपर्यंत येऊच देत नाही. त्यांची कामच कधी वरपर्यंत येत नाही आणि होत नाही. जवळपास 20 ते 21 हजार कुटुंब म्हणजे हे असे आहेत झोपडपट्ट्या. म्हणजे एक मल्टिप्लाइड बाय ही एवढी जी काय 21,000 मी तुम्हाला सांगतो, जे बिल्डरांबरोबर एग्रीमेंट करून फसलेत. बरं. काही ठिकाणी इन्व्हेस्टर जो काय होता, बिल्डर होता, तो पळाला. काही ठिकाणी ॲनेक्शरचे प्रॉब्लेम आहेत. काही ठिकाणी म्हणजे भाडी मिळाली नाहीत. बिल्डरबरोबर करार झाला, त्यांनी अमुक ठिकाणी शिफ्ट केलं, पण शिफ्टिंगचे पैसे दिले नाहीत. बरोबर. आता जर ही सगळी 21,000 22,000 जी काही कुटुंब आहेत, ह्यांचं तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही कसल्या ह्या काय बाता मारता तुम्ही, आम्ही एकत्र आलो. कोण भीक घालतो तुम्ही एकत्र आलात किंवा नाही आलात? मला वाईट या गोष्टीचं वाटतं. हे मराठी माणसं आहेत. BDT चाळीमध्ये, जिजामाता नगरमध्ये, ही सगळी कंपाऊंडमध्ये सगळी मराठी माणसं आहेत. काल परवा जेव्हा शिंदेसाहेब आले होते, माईकवर समोरच्या जे मांडत होते, निवेदक होते, त्यांनी एवढंच सांगितलं, साहेब आमच्या घरांचं बघा. असं कुठेही बोलले नाहीत. ठाकरेंचं बघा किंवा ठाकरे बघा कसे आमच्याकडे येऊन गेले, असं कोणी बोलले ते नाही. नाही चाले ना. ते नाही चालले. माझं तेच म्हणणं आहे, ते मराठी माणसाकडे जातच नाहीत. ह्यांचे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख हे लुटमार करण्यामध्ये एवढे व्यस्त आहेत. आता खाली ह्यांचा हे काय रिलायन्स कंपनीमध्ये कामाला आहेत का ह्यांचे शाखा प्रमुख आणि किंवा इन्फोसिसमध्ये कामाला आहेत? त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन हीच लुटमार आहे. भाजीवाल्यांकडून पैसे घ्या, तुमच्या लहान दुकानदारांकडून पैसे घ्या. ह्यांचं उदरनिर्वाहाचं साधन काय? लुटमार. ह्यांची महानगरपालिका आल्यानंतर हे का लुटमार कमी करणार की वाढवणार? एक भाजीवाला सोडणार नाही हे लोक. भाजीवाले वाढवतील, कारण का तेवढा हप्ता मिळेल. तुम्ही विचार करा, जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री झाले त्या 2.5 वर्षामध्ये, एक तर ते आले तेव्हा कोरोना घेऊन आले आणि गेले तेव्हा कोरोना गेला. उद्धवजी त्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही विचार करा, सचिन वाझेला बाहेर काढलं, त्यांनी मनसुख हिरेनला मारून वसईच्या खाडीत टाकलं. मुकेश अंबानीच्या घराच्या खाली ती स्कॉर्पिओ मिळाली ज्याच्यामध्ये जिलेटिन स्टिक्स वगैरे होते. एका एक्स नेव्ही ऑफिसरचा डोळा फोडला फक्त पोस्ट टाकली म्हणून. एक फक्त व्हायरल पोस्ट केली. कोण आहात तुम्ही? लोकशाही आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे. कोणी तुमच्याबद्दल एकदम आक्षेपार्ह काय असेल तर मी समजू शकतो. तुम्ही वयोवृद्धांचे, तुम्ही कोणालाही उचलून मारताय, तुम्हाला धिंगाणा घालताय. लोकांची घरं पाडायला गेली, तिथे कंगना रनौतचं पाडायचा प्रयत्न केला, आमचं घर पाडायचा प्रयत्न केला, किरीट सोमय्याचं दगडी मारताय गाडींवर. हे सत्तेवर आले की तुम्ही बघून घ्या, हे मुंबईला स्वतःची जागीर समजून हे तोडफोड सुरू करतील.
मुंबईकर हा त्रस्त होईल बघा. ह्यांची गुंडगिरी वाढते हे सत्तेमध्ये आल्यावर, हे कमी नाही करत. तुम्ही उद्धवजींची 2.5 वर्ष बघा, हे फक्त गुंडगिरीत करत फिरत होते. आता तो महापौर बंगला पण घेतला, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखी, आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून प्लॉट घेतल्यासारखा गिळला ना तो प्लॉट. अहो महापौरांचा बंगला तो. ठीक आहे, स्मारक करायचंच होतं, हे राजसाहेबांचे वाक्य सांगतोय मी. जर स्मारक करायचंच होतं ना, तर कुठलं तरी मोठं भूखंड बघून करायला पाहिजे होतं. आता काय झालं, काल परवा हेच दोघं, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचं ते स्मृतीस्थळ आहे शिवाजी पार्कला, पार्कचं. तिकडे इंटरव्ह्यू करत बसले होते. अरे ते स्मृतीस्थळ आहे, तिथे फक्त माणूस वंदन करायला जाऊ शकतो. तुम्ही टाइमपास करायला बसलाय का तिकडे? म्हणजे कुठल्या गोष्टीचं गांभीर्य काही नाही. महापौर आतमध्ये राहत असताना आदित्य ठाकरे आतमध्ये क्रिकेट आणि फुटबॉल खेळायचा मागच्या मागच्या त्या गार्डनमध्ये. हे काय प्रायव्हेट लिमिटेडच झालं का? तुम्हाला मुंबईचं नेमकं करायचं काय ते तुम्ही विजन सांगत नाही. कुठेतरी काहीतरी फालतू 2-3 काहीतरी स्लाइड दाखवणार. मुंबई अशी बदलू शकत नाही. आम्ही मागच्या 2.5 वर्षामध्ये जे शिंदे साहेबांनी केलं, आता जे फडणवीस साहेब करतायत, त्या जीवावर आम्ही मतं मागतोय. आम्ही एकत्र आलोय म्हणून आम्हाला मतदान द्या असं आम्ही सांगतोय का? ही कुठलं लॉजिक मला काय कळलं नाही. 2 भाऊ चहा पितात, अरे पितील ना, ते काय नाही तर काय चहा संपणार आहे का काय देशाची जर ते पिले नाही तर? म्हणजे काय लॉजिक कुठे आहे मला ते अजूनपर्यंत कळलं नाही. 2 भाऊ एकत्र नाश्ता करतात, अहो म्हणजे काय, ते काय राशन संपणार नाही की काय त्यांनी जर खाल्लं नाही तर? असं पण आहे ना, मला लॉजिक कळलं नाही. आणि हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण एवढं की हे जसे वागतात हे अजून मुंबईला खड्ड्यात घालतील. मुंबई 43% स्लममध्ये आहे, अंडर स्लम. आता 43% स्लम घालवावं लागेल की तो अजून भाजीवाले आणि स्लम वाढवायचा, हे आता मुंबईकरांच्या हातात आहे. हे आले तर ह्यांचे खालचे नगरसेवक हे डेन्सिटी वाढवण्यासाठी हे झोपडपट्ट्या वाढवणार, असं सगळं आहे. पण आता तुम्ही लोकांमध्ये फिरताय, एक मला असं वाटतं